आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। विरार पश्चिमेमधील बोईंज वाझेआळी परिसरामध्ये महावितरणाचा ट्रान्सफॉर्मर कोसळलेला आहे। 5 दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीचा परिसराला मोठा फटका बसलाय। मागच्या 3 दिवसांपासून वीज पुरवठा देखील इथे खंडित आहे। मुसळधार पावसामुळे विरार पश्चिमेमधील विराटनगर चाणक्य चौक पाण्याखाली गेलाय। गुडघाभर पाण्यामध्ये वाट काढताना नागरिकांची तारांबळ उडते। मागच्या 24 तासापासून परिसरातील वीज पुरवठा देखील खंडित झालाय। पालघर जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट कायम आहे। पावसामुळे जिल्ह्यामध्ये 1 जुलैपासून आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झालाय। काल एकूण 1200 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय। जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांनी ही माहिती दिली आहे। पावसामुळे वसई फाटा ते वसई रेल्वे स्टेशन रोड पाण्याखाली गेलाय। वसई रेल्वे स्टेशनकडनं येणाऱ्या नागरिकांना पाण्यातून वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागते। भावली धरण माथ्यावरील आंबेवाडी मांजरगाव रस्त्यावर दरड कोसळली। मातीचा ढिगाऱ्यासह झाडं देखील रस्त्यावर आली। कोणतीही जीवितहानी यामध्ये झाली नाही।